आता एक नजर या तासातल्या मुख्य घडामोडींवर. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांनी घेतली शपथ. शपथ घेताना नेत्यांच्या अजितदादा अमर रहेच्या घोषणा. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे सोपवली 3 खात्यांची जबाबदारी. क्रीडा उत्पादन शुल्क अल्पसंख्याक खातं सुनेत्रा पवारांकडे, मात्र अजित पवार आग्रही असलेलं अर्थ खातं फडणवीसांकडेच राहणार. सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी विधिमंडळ गटनेतेपदी एकमताने निवड. राष्ट्रवादी पक्षाचे सर्वाधिकार सुनेत्रा पवारांकडेच असणार, तर पक्ष एकसंघ ठेवण्यासाठी तातडीने निर्णय घेतलाय. राष्ट्रवादी नेत्यांचं स्पष्टीकरण. सुनेत्रा पवारांच्या शपथविधी संदर्भात शरद पवारांना कोणतीही माहिती नव्हती. शपथविधीचा निर्णय त्यांच्या पक्षाचा, शरद पवारांचं वक्तव्य. तर अनभिज्ञ असलेल्या पवारांसोबत पार्थ पवारांची 1.5 तास चर्चा. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची घोषणा 12 तारखेला होणार होती, शरद पवारांची माहिती. तर 17 जानेवारीला शरद पवार अजित पवारांमध्ये बैठक झाल्याचा व्हिडिओ माझा चाहते. एकत्र येण्यासंदर्भात दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये मतभिन्नता. शरद पवारांचे नेते शशिकांत शिंदे, राजेश टोपे यांना विलिनीकरणासंदर्भात माहिती, तर छगन भुजबळ, अनिल पाटील यांच्यासह सुनील शेळकेंचे कानावर हात. महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचका झाल्याचं म्हणत राज ठाकरेंची राजकीय घडामोडीवर टिप्पणी. राष्ट्रवादीचे अध्यक्ष पाटील असावा, पटेल नाही, राज ठाकरेंचं स्पष्ट मत. मुंबई महापालिकेसाठी सोमवारी भाजप शिवसेना एकत्र गट नोंदणी करणार. कोकण भवनमध्ये जाऊन एकत्र नोंदणी प्रक्रिया पार पडणार. महापौर कोण होणार याकडे लक्ष. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या देशाचं बजेट मांडणार. कृषी क्षेत्रासाठी मोठ्या घोषणांची शक्यता, तर करदात्यांसाठी कोणत्या तरतुदी याकडेही लक्ष. माझावर महाकव्हरेज. न्यूझीलंड विरुद्धच्या 5व्या T20 सामन्यामध्ये ईशान किशनची 43 चेंडूत 103 धावांची खेळी. भारताची मजबूत स्थितीकडे वाटचाल. पाकिस्तानची आर्थिक स्थिती बिकट. पंतप्रधान शहबाज शरीफ यांची कबुली. अनेक देशांसमोर कटोरा घेऊन जाण्याची वेळ.